नमस्कार आणि तुम्ही पाहत आहात जनहित न्यूज चॅनल। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक बातमीकडे वळणार आहोत, जी नारी शक्तीचा गौरव करणारी आहे आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे। किल्ले धारूर येथील जय किसान गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी घेतलेल्या एका दूरगामी निर्णयामुळे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे। मंडळाने 2025च्या गणेशोत्सवासाठी पूर्णतः महिला कार्यकारिणीची स्थापना केली आहे। सन्मान नारी शक्तीचा या उद्दिष्टाला अनुसरून हा एक खरंच ऐतिहासिक निर्णय आहे। काल 21 जुलै रोजी रात्री 8 वाजता झालेल्या बैठकीत ज्येष्ठ सदस्य, लहान बालक यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत सर्वांच्या सहमतीने या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। मंडळाची ही कामगिरी काही नवीन नाही। किल्ले धारूरचे हे जय किसान मंडळ गेल्या 3 वर्षांपासून जिल्ह्यातून प्रथम येत राज्यात विशेष प्रावीण्य मिळवत आहे। यामुळे आपल्या सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून येतो। यंदाही राज्य शासनाद्वारे आयोजित राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाने सहभाग घेतला आहे। या पार्श्वभूमीवर मंडळाच्या अनेक वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच महिलांना नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे। हा निर्णय केवळ प्रभावीच नाही तर समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारा आहे। चला तर पाहूया या ऐतिहासिक महिला कार्यकारिणीमध्ये कोण कोण आहेत। अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत सौ ज्योती मनोज जगताप। उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे सौ अंकिता ईश्वर खामकर, सौ ज्योती ज्योतिबा तिबोले आणि सौ स्वप्नील धनवडे यांची। महत्त्वाचे सचिवपद भूषवतील सौ पृथ्वी शुभम तिबोले, तर सहसचिव म्हणून सौ प्रीती कुलदीप दरेकर कार्यभार सांभाळतील। आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी कोषाध्यक्ष म्हणून सौ उर्मिला अमोल जगताप आणि सौ भाग्यश्री सागर ढाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सहकोषाध्यक्ष म्हणून आहेत सौ अश्विनी गणेशगिरी। वाद्य पथकाची कमान सौ रोहिणी ज्ञानेश्वर पांचाळे यांच्या हाती, तर उपाध्यक्ष म्हणून सौ साक्षी शेखर पवार यांची निवड झाली आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी सांभाळतील कुमारी विशाखा विश्वप्रकाश गायकवाड। या ऐतिहासिक निवडीमुळे यंदाचा गणेशोत्सव सोहळा अधिकच विशेष ठरणार आहे। कसब्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाने घेतलेला हा निर्णय निश्चितच इतर मंडळांसाठी प्रेरणादायी ठरेल। यातून महिलांना विविध क्षेत्रांमध्ये संधी दिल्यास त्या किती उत्कृष्ट काम करू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या बातमीसोबत। तोपर्यंत पाहत रहा जनहित न्यूज चॅनल।